नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बरेचसे प्रेक्षक वैयक्तिक पातळीवरती मला फोन करून असं विचारतात, की तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, याही संकटामध्ये असं का म्हणता? तुम्हाला काही नरेंद्र मोदी सरकार यांची वाह-वाह करायची आहे का? आणि मी त्यांना दरवेळेला सांगतो, की कोणत्याही विचारसरणीचं सरकार असो, अगेन कोणत्याही विचारसरणीचं सरकार असो, ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे काही महत्त्वाचे मजबूत असे पिलर आहेत, की ज्यामुळं ह्या देशाची अर्थव्यवस्था एका विशिष्ट गतीनं वाढतच राहणार आहे. आता एक्सटर्नल फॅक्टर्स तुम्ही कसे मॅनेज करता? त्या एक्सटर्नल फॅक्टर्स बरोबर देशांतर्गत तुमच्या धोरणांचं काय असतं? तर मला जर विचाराल तर डॉक्टर मनमोहन सिंग या सरकारच्या काळामध्ये पहिल्या टर्ममध्ये त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंह यांनी ज्यावेळेला ह्या देशाचं उदारीकरण आणलं, तेव्हा मला आठवतं तुम्ही खूप सारे अ, पुस्तकं त्या काळातली वाचली आहेत मी. जे अर्थसंकल्पामध्ये करायचं असतं, त्याच्या ऐवजी त्यावेळेला 1991 साली सगळं आधीच करून झालं होतं. अर्थसंकल्पामध्ये फक्त आम्ही हे का केलं, एवढं भारतानं सांगितलं आपल्या नागरिकांना. आता मला विचाराल तर सेकंड रिफॉर्मची ती वेळ आलेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये खास करून काल जे पंतप्रधानांनी सांगितलं, की देशांतर्गत सगळ्या राज्यांनी आपापल्या ठिकाणी येणाऱ्या गुंतवणुकीसाठी नीट पायघड्या घाला. अजूनही मी ज्यावेळेला वेगवेगळ्या उद्योगपतींशी बोलतो, भ्रष्टाचार कमी झालेला नाहीये. रेट टेपेझम तसंच आहे. जमिनी नीट मिळत नाहीत. जे राजकीय नेते आहेत, त्या राजकीय नेत्यांना मलिदा दिल्याशिवाय या देशामध्ये सहजासहजी उद्योग उभा करणं अवघड आहे. हॅव्हिंग सेड धिस, या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहेच. जे आज वर्ल्ड बँकेने सांगितलं, ते पुन्हा एकदा तुम्ही नीट नीट समजून घ्यायला हवं. तुमचा राजकीय विचार काहीही असू द्या, पण या देशामधल्या अर्थव्यवस्थेला नीट दिशा दिली, की हा देश कसा वेगाने घोडदौड करतोय, हे कुणी इतरांनी नाही सांगितलं, वर्ल्ड बँकेने सांगितलंय. त्यांचा नवा ताजा अहवाल त्यांनी जारी केला. त्याच्यात अर्थात 2 अडथळ्यांचाही उल्लेख आहे, पण ते अडथळे एवढे मोठे नाहीयेत, की ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अगदी कोविड काळात जसं वाटलं होतं तसं वगैरे होईल. राइट? सो आता हे नीट समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण मी वाचला, समजून घेतला. का असं वर्ल्ड बँक म्हणते आहे, ते समजून घेतलं आणि सगळ्या जगाच्या विकासाचा ग्रोथ वर्ल्ड बँकेने कमी सांगितलं, पण भारताच्या विकासाचा ग्रोथ, वाढीचा दर स्वतः सांगितलं त्यापेक्षा सुद्धा वाढवून त्यांनी आता दिला आहे. हे मिडल ईस्टमधल्या क्रायसिसमध्ये घडतं आहे. आणि म्हणून ज्यांच्या मनात शंका, कुशंका, प्रश्न, प्रतिप्रश्न आहेत, त्यांनी हे आमचं आजचं विश्लेषण जगभरातल्या मराठी प्रेक्षकांच्या घरोघरी जाऊ द्या. त्या 2 अडथळ्यांची पण सविस्तर मी चर्चा करणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगा, की इथे तुम्हाला अभिजित दिपकेची मुलाखत पण पाहायला मिळेल. इथे अभिजित दिपकेचं दमदार असं आंदोलन पण पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर भारत सरकारनं जे योग्य केलं आहे, ते पण सांगणं अपेक्षित आहे. तीच खरी पत्रकारिता आहे. सो आपण काय केलंय नीट लक्षात घ्या. वर्ल्ड बँकेने कारण मॉर्गन स्टॅनली किंवा तत्सम एखाद्या रेटिंग एजन्सीनं भारताचं मूल्यांकन करणं, मूल्यमापन करणं यापेक्षा वर्ल्ड बँकेने मूल्यमापन करणं हे अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. कारण जागतिक गुंतवणूकदारांना ते विश्वास देण्यासाठी महत्वाचं आहे. विश्व बँकेने मी ज्याला वर्ल्ड बँक म्हणतो, भारताचा फायनान्शियल इयर 2026-27 चा वाढीचा दर 6.6% इथपर्यंत वाढवलाय. जागतिक बँकेनं भारताचं आर्थिक वर्ष 2027 मध्ये हा वाढीचा दर 6.5% वरून 6.6% केला म्हणजे 0.1% ची वाढ आहे. हे कशामुळे घडलंय? जागतिक वाढीचा अंदाज ज्यावेळेला जागतिक बँक म्हणते, की आम्हाला जगाची चिंता आहे. जागतिक वाढीचा अंदाज त्यांनी 2.5% पर्यंत कमी केला आहे. कारण मिडल ईस्ट क्रायसिस. जून 2026 चा जागतिक आर्थिक संभावना अहवाल वर्ल्ड बँकेने 27-28 साठीचा पण जो दिलाय, तो तर त्यांनी 7.2% एवढा राहील असं म्हटलं. लेट्स सी की ते खूप पुढचं आहे. संघर्षाशी संबंधित असलेल्या अनिश्चिततेमुळे भारताच्या आर्थिक विकासाची सुरुवात ही मजबूत राहिली आहे. लवचिक देशांतर्गत मागणीमुळं, विशेषतः ग्रामीण भागात खाजगी उपभोग म्हणजे ग्रामीण भागातले जे कंझ्युमर्स आहेत, ग्राहक आहेत, त्यांची मागणी नीट राहिली आहे. शहरी भागात पुन्हा वाढ झाली आहे
आणि देशांतर्गत जी गोळा करण्यामध्ये वाढ झालेली आहे. हेच ते पिलर्स आहेत. बरं सगळे पिलर्स काही फार व्यवस्थित भारताचे फंक्शन करतात असं नाही. करंट अकाउंट डेफिसिट डामाडोल आहे. आपली आयात-निर्यातीचं जे काही दिसतंय, की निर्यात आपली कमी आहे तुलनेनं. महागाई वाढते आहे. हे वेगवेगळे पिलर्स आहेत. ते वेगवेगळ्या परिपेक्षात बघायला हवेत. भारतीय रुपया वेगाने घसरतोय. आशियातला सगळ्यात वेगाने घसरणारं ते चलन आहे. फॅक्ट आहे. पण म्हणून ते एक आणि हे एक असंच स्वतंत्रपणे बघायला लागतं आणि त्याच्यात असं दिसतं आहे, की देशांतर्गत अ, म्हणजे किंमत दबाव कमी करण्यासाठी विशेषतः ऊर्जा खर्च वाढवल्यामुळं आणि कृषी उत्पादनाच्या कमतरतेमुळं, विशेषतः खताची, भारतात अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या. त्यामुळं इंधनावरचा कर कमी करणं समाविष्ट आहे. ज्याच्यात जसं सरकारनं स्वतःचा कर घटवला. पण फायनान्शियल इयर 2026 मधून 6.7 वरून फायनान्शियल इयर 2027 मधील 6.6 पर्यंत वाढीचा दर मंदावला आहे. कारण खाजगी मागणी मागणी मंदी आहे, जी ऊर्जा किमती वाढल्यामुळं आणि इतर इनपुट्समुळं वाढलेली आहे. थोडेसे आहेत त्याच्यामध्ये, की हे अडथळे आहेत. 6.7 होता, तो 6.5 वरून 6.6 वरती गेला. 6.7 सगळ्यांना वाटत होता. आता हे जागतिक बँकेचं जे ग्लोबल इकॉनॉमिकल प्रॉस्पेक्ट्स जे आहेत, त्याच्यात आपण हे समजून घेऊ, की भारतामध्ये हा वेग का वाढतोय आणि जगाचा का घसरतोय? बघा, भारताची सद्यस्थिती काय? जगातली सर्वात वेगवान आर्थिक वृद्धी गाठणारा हा देश आहे. कशामुळे? जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष 2027 साठी भारताच्या विकासाचा दर 6.6% राहण्याचा अंदाज वर्तवला, जो आधी 6.5% होता. जो आर्थिक वर्ष 2026 मधील 7.7 च्या तुलनेत हा दर थोडा कमी वाटत असला तरी, जागतिक मंदीच्या वातावरणात भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान टिकून आहे. नंबर 2 का टिकून आहे? वाढीची मुख्य कारणं. नंबर 1 मजबूत देशांतर्गत मागणी. 140 कोटी लोकसंख्येचा हा देश आहे, ज्याला डोमेस्टिक कन्झम्पशन आपण म्हणतो. भारतात विशेषतः ग्रामीण भागात खाजगी उपभोग, ज्याला प्रायव्हेट कन्झम्पशन म्हणतो, तो वाढलाय. तर शहरी भागामध्ये सुद्धा मागणी चांगली सुधारली आहे. नंबर 2 जी आणि कर कपात. वस्तू आणि सेवा करातील कपातीमुळे ग्राहकांच्या मागणीला आधार मिळाला आहे आणि कर संकलनामध्ये पण वाढ झाली. आता हे मोदी सरकारचं यश आहे. तुम्ही काय टीका करायची त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्याबद्दल ती करूच आपण. ते अयोग्यच आहे. पण जी-एस-टीमध्ये सरकारनं ज्यावेळेला सवलत दिली, इन्कम टॅक्समध्ये सवलत दिली, त्याचं मार्केटमध्ये रिफ्लेक्शन आलंय. ज्यावेळेला जी सवलत दिली, त्यावेळेला ऑटोमोबाईलमध्ये वेटिंग होती आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गुडमध्ये वेटिंग होती. ज्यावेळेला इन्कम टॅक्समध्ये सवलत दिल्या, त्यानंतर लोकांनी पॉझिटिव्हिटी म्हणून बघितली. या सगळ्यांचा परिणाम झाला आहे. त्याशिवाय सरकारी धोरणं, इंधनावरील कर कमी करून सरकारनं किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आठवत असेल तर पेट्रोल आणि डिझेलवरचा सरकारचा ₹10 चा कर सरकारने घटवला. ते त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये ज्यावेळेला डॉलर आणि रुपयाचं गणित सरकारच्या बाजूनं होतं ऑइल कंपन्या, त्यावेळेला जो भरमसाठ नफा ऑइल कंपनीने कमवला, तो आता पे बॅक करण्याची वेळ आली. ते सरकार करतं आहे. त्याशिवाय अर्थात काही जोखीम पण त्यांनी सांगितली. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी ती पूर्णपणे जोखीम मुक्त नाही. जागतिक बँकेनं भारताच्या आगामी प्रगतीसाठी काही महत्त्वाच्या अटी सांगितल्यात. वाढत्या इनपुट खर्चाची अट, रायझिंग इनपुट कॉस्ट्स. एफ-वाय फायनान्शियल इयर 2027 मधील 7.7 वरून फायनान्शियल इयर 2027 मध्ये विकास दर 6.6 वर येण्याचं मुख्य कारण म्हणजे खाजगी मागणीतली मंदी. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेल आणि खतासारख्या कृषी उत्पादनाचा खर्च असंच वाढत राहिला, तर भारतातील कंपन्यांवरती इनपुट कॉस्ट, उत्पादन खर्च वाढेल आणि यामुळं ग्राहकांच्या खिशावरती ताण पडून मागणी कमी होऊ शकतो. अडथळा क्रमांक 1. अडथळा क्रमांक 2 भू-राजकीय संघर्ष. पश्चिम आशियातील विशेषतः मध्य पूर्वमधल्या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे. या संघर्षामुळे भारताच्या माल निर्यातीवरती, ज्याला गुड्स एक्सपोर्ट म्हणतो, तात्पुरता परिणाम होऊ शकतो. नॉट लाँग इफेक्ट, पण तात्पुरता परिणाम. त्याशिवाय एफ-टी-ए, फ्री ट्रेड अग्रीमेंट, भारतानं इतर देशासोबत केलेले व्यापार करार यशस्वीपणे राबवणं गरजेचं आहे आणि ते नाही राबवले तर आपल्याला अडचण होऊ शकते. जागतिक मागणीतला जो कमकुवतपणा आहे त्याच्यावरती त्यांनी उपाय सांगितले. जागतिक बँकेनं 2026 मध्ये जगाचा विकास दर कमी करून तो 2.5% वरती आलाय. जगातील या मंदीचा फटका भारताच्या निर्यातीला बसू नये यासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या. प्रॉस्पेक्ट सांगितला. नंबर 2 अडचणी सांगितल्या आणि आता जागतिक मंदीचा तुम्हाला फटका बसू नये असं जर वाटत असेल तर काय करा, एफ-टी-ए, फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे, जो अनेक देशावर आपण केला, युरोपाबरोबर केला, UK बरोबर केला आहे, नेदरलँड बरोबर केला आहे आणि आता अमेरिकेबरोबर होऊ घातलाय.
तर ह्याची अंमलबजावणी नीट होईल असं पहा. त्याशिवाय अमेरिकेनं आयात शुल्कात केलेली कपात भारताला जागतिक मंदीच्या प्रभावापासून वाचण्यास मदत करेल. वित्तीय तूट आणि संरचनात्मक सुधारणा फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी अ, केंद्रीय अर्थमंत्री बदलावेत का? अशी पण चर्चा सुरू आहे. फिस्कल डेफिसिट आणि स्ट्रक्चरल रिफॉर्म्स अनेक देशाप्रमाणे भारतात सुद्धा कर महसुलात काही अंशी तूट येण्याची शक्यता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी बिगर महत्त्वाचं जे काही एक्सपेंडिचर आहे, जो खर्च आहे तो कमी करा. बिझनेस एन्व्हायर्नमेंट देशांतर्गत संरचनात्मक सुधारणा करा, ज्या झालेल्या नाहीयेत किंवा कमी प्रमाणात झाल्यात. एफ-डी-आय आकर्षित करण्यासाठी पोषक वातावरण तयार करा आणि मग पुढील वर्षासाठी जे सकारात्मक चित्र मांडलंय, 2028 साली तर भारताचा विकास दर थेट 7.2% वरती नेऊन ठेवलाय जागतिक बँकेनं. कारण देशांतर्गत मागणी अधिक मजबूत होईल. नवीन व्यापार करारामुळे निर्यातीला मिळणारी गती या सुधारणेला कारणीभूत असेल, असं जागतिक बँकेचं मत आहे. माझं पण तेच मत आहे. देशांतर्गत कन्झम्पशन, त्याचबरोबर आपल्याकडचं कृषी मालामध्ये होत असलेलं सातत्यानं शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाहीये. पण उत्पादन वाढतंय, राइट? उत्पादन वाढतं आहे आणि त्यामुळं आपल्याकडं ह्या संदर्भामध्ये देशांतर्गत आपल्याला बाजारपेठेबरोबरच कृषी मालाचं वाढलेलं उत्पादन आणि तिथं असं दिसतं आहे, की ह्या सगळ्या संदर्भामध्ये भारताच्या विकासाचा वारू हा वेगळ्या कारणामुळं असाच वाढत राहील. काही एक्सटर्नल घटक जे आहेत ते परिणाम करतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की देशांतर्गत धोरणामध्ये मोदी सरकार किती बदल घडवून आणतं. काही लोक तर असं म्हणतात, की अर्थमंत्री आणि त्यांची संपूर्ण टीमच बदलली पाहिजे, कारण तेच धोरण ते राबवतायत. पण ॲज ऑफ नाऊ जे अनेक लोकांना असं वाटत होतं, की शेअर बाजार गटांगळ्या खातोय, रुपयाचं अवमूल्यन सुरू आहे, निर्यात घटली आहे, तर आपलं काय होईल? कोव्हिडसारखी परिस्थिती होईल का? नो. ती होणार नाही, कारण कोव्हिडमध्ये जागतिक पुरवठा साखळीत सगळी बंधनं आली होती. इथे रशियाकडनं आपण तेल खरेदी करतो आहे आणि वेगवेगळे ऑप्शन्स आपण शोधलेले आहेत. देशांतर्गत जे वेगवेगळे तंत्रज्ञान मी तुमच्यासमोर मांडतो आहे, तेही तुम्हाला सांगतो आहे, की या तंत्रज्ञानामुळे ह्या देशाच्या विकासाला वेगळ्या पद्धतीनं मदतच होते आहे. काही लोकांना आवडणार नाही. जी वस्तुस्थिती आहे आणि हा रिपोर्ट माझा नाही, वर्ल्ड बँकेचा आहे. त्यामुळे जी वर्ल्ड बँक सांगते आहे त्याच्यावरती विश्वास ठेवूया. वर्ल्ड बँकेचं प्रोजेक्शन हे जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण या सगळ्या मुद्द्यांना तुमच्यासमोर ठेवल्यानंतर मला खात्री आहे, की तुमच्यापैकी अनेक जणांचे सकारात्मक, नकारात्मक असे वेगवेगळे मुद्दे असणारच आहेत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगा, की कोणाची कितीही इच्छा असली, की आम्ही भाजपची तळी उचलावी किंवा भाजपवरती अनावश्यक टीका करावी, काहीही होणार नाही. आम्ही तटस्थपणेच विश्लेषण करत राहू, कारण तो पत्रकारितेचा मूळ धर्म आहे. हॅव अ नाईस डे. थँक यू.